नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा भयानक सत्यकथेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमचा थरकाप उडेल। ही कहाणी एका तरुणीची आहे जी एका पार्टीत गेली होती, पण ती परत कधीच जिवंत घरी आली नाही। ही गोष्ट आहे तिच्या मृत्यूनंतर तिच्या शरीरातून गायब झालेल्या एका अवयवाची। ही कहाणी आहे एका आईवडिलांच्या वेदनेची, जे त्यांच्या मुलीसाठी न्यायाच्या शोधात आजही भटकत आहेत। मित्रांनो, आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने पुणे पोलिसांनाच नाही तर सीबीआयलाही गोंधळात पाडलं आहे। ही गोष्ट आहे सना हसन नावाच्या एका तरुणीची, जिच्या मृत्यूची कहाणी जेवढी गुंतागुंतीची आहे तेवढीच ती हृदयद्रावक आहे। तुम्ही फक्त ही कहाणी ऐका, शेवटपर्यंत ऐका आणि विचार करा, आजच्या काळात आपण किती सुरक्षित आहोत। ही कहाणी सुरू होते डिसेंबर 2012 मध्ये। सना हसन ही 25 वर्षांची एक तरुण आणि महत्त्वाकांक्षी फॅशन डिझायनर होती। ती मुंबईतील जोगेश्वरी भागात तिच्या कुटुंबासोबत राहत होती। तिचे वडील एम हसन हे एक निवृत्त IAS अधिकारी होते। सना तिच्या आयुष्यात खूप आनंदी आणि उत्साही होती। डिसेंबर 2012च्या दुसऱ्या आठवड्यात ती पुण्यातील एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती। ही पार्टी पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील एका पॉश अपार्टमेंटमध्ये होती। सना तिच्या मित्रांसोबत होती आणि ती खूप खुश होती। पार्टीला अनेक तरुण-तरुणी उपस्थित होते। पार्टीची रात्र संपेपर्यंत सर्व काही ठीक होते। दुसऱ्या दिवशी सकाळी सना अचानक तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडली। तिच्या मित्रांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती उठली नाही। त्यांनी तात्काळ डॉक्टरांना बोलावले। डॉक्टरांनी तिला तपासले आणि तिला मृत घोषित केले। एका रात्रीत एका हसऱ्या, बोलक्या आणि उत्साही तरुणीचा जीव गेला होता। तिच्या मित्रांसाठी आणि कुटुंबियांसाठी हा एक मोठा धक्का होता। पोलिसांनी तात्काळ घटनेची नोंद केली। सुरुवातीला पोलिसांनी सांगितले की सनाचा मृत्यू हा जास्त प्रमाणात ड्रग्ज घेतल्यामुळे झाला असावा, पण सनाच्या कुटुंबियांनी हे मान्य केले नाही। तिच्या वडिलांनी, तिच्या भावाने आणि तिच्या मित्रांनी सांगितले की सना कधीही ड्रग्ज घेत नव्हती। तिचा स्वभाव खूप चांगला होता आणि ती अशा चुकीच्या गोष्टींपासून नेहमी दूर राहत असे। पण पोलिसांना वेगळेच कारण सापडले होते। त्यांनी सनाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले। सनाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिच्या कुटुंबातील लोक तात्काळ मुंबईहून पुण्यात आले। त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची मुलगी ड्रग्ज घेऊ शकत नाही, तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी सनाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपवला। तिचा भाऊ आरिज हसन आणि वडील शवविच्छेदनानंतर मृतदेह घेण्यासाठी गेले। त्यांनी मृतदेह पाहिला आणि त्यांना धक्का बसला। त्यांच्या मुलीचा मृतदेह पाहून त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या, पण त्यांना त्यापेक्षा मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांना कळले की शवविच्छेदनादरम्यान तिच्या शरीरातून एक महत्त्वाचा अवयव गायब झाला आहे। तो अवयव होता तिचे हृदय। पोलिसांना आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना विचारले असता त्यांनी सांगितले की शवविच्छेदनादरम्यान असे अनेक अवयव काढले जातात, पण सनाच्या कुटुंबियांना हे मान्य नव्हते। एका मृतदेहाचे हृदय गायब होणे हे एक मोठे रहस्य होते। हा प्रकार संशयास्पद होता। पोलिसांनी आणि डॉक्टरांनी यावर कोणताही ठोस खुलासा केला नाही। सनाच्या कुटुंबियांनी यावर प्रश्न विचारले। त्यांनी वारंवार पोलिसांकडे न्याय मागितला, पण त्यांना फक्त निराशा मिळाली। सनाच्या कुटुंबियांनी ठरवले की ते हार मानणार नाहीत। त्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली। एका मृतदेहाचे हृदय गायब होणे ही एक अत्यंत गंभीर बाब होती आणि त्यांच्या कुटुंबियांना खात्री होती की त्यांच्या मुलीचा खून झाला आहे। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि शेवटी 2015 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले। सीबीआयने तपास सुरू केला। त्यांनी शवविच्छेदनाचे रिपोर्ट तपासले, घटनास्थळाची पाहणी केली आणि सनाच्या मित्रांची आणि त्या पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांची पुन्हा चौकशी केली। सीबीआयलाही या प्रकरणात अनेक विसंगती आढळल्या। शवविच्छेदनामध्ये असे म्हटले होते की तिच्या शरीरातून औषधे मिळाली, पण ते औषध काय होते आणि तिने ते का घेतले हे स्पष्ट झाले नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या शरीरातील हृदय गायब होते, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले। सीबीआयने सांगितले की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि त्यांनाही संशय आहे की शवविच्छेदनादरम्यान काहीतरी चुकीचे घडले असावे। सीबीआयने सांगितले की हे प्रकरण एखाद्या मोठ्या षड्यंत्राचा भाग असू शकते। मित्रांनो, आज या घटनेला अनेक वर्ष झाली आहेत, पण सनाच्या कुटुंबियांना अजूनही न्याय मिळालेला नाही। तिचा मृत्यू नैसर्गिक होता किंवा तिचा खून झाला होता हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। सनाच्या मृत्यूची खरी गोष्ट काय होती हे अजूनही एक गूढ आहे। हे प्रकरण अजूनही चालू आहे। या प्रकरणात पार्टी आयोजित करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याला जामीन मिळाला।
सन्हाचे वडील आजही लढत आहेत, पण त्यांच्या हातात फक्त त्यांच्या मुलीच्या आठवणी आहेत. आणि एक प्रश्न आहे, माझ्या मुलीचा हृदय काय झाले? हा प्रश्न फक्त त्यांच्यासाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा प्रश्न आहे. ही घटना आपल्याला सांगते की न्याय मिळवणे किती कठीण आहे आणि कधी-कधी आपल्याच समाजातील लोक आणि व्यवस्था आपल्याला न्याय देण्यास अपयशी ठरते. मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.